मनोज जरांगे पाटील मराठवाड्याचा दौरा करतायत। लातूर जिल्ह्यामध्ये समाज बांधवांशी संवाद साधत असताना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे। गृहमंत्री फडणवीस मराठा आरक्षण आणि मराठा समाजाविषयी गैरसमज अफवा पसरवत आहेत। मराठा तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करतात, राजकीय डावपेच खेळून आमचं आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करतात। अनेक मराठा तरुणांची त्यांनी माथी भडकवण्याचं काम केलं असून आता आमच्या मागे पोलीस लावलेत। यामुळे आंदोलन काही थांबणार नाही। जोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही। त्यासाठी ते पण इतक्या जबाबदार मंत्र्यानं ज्यांच्याकडे गृह खातं आहे, जे राज्य चालवते, जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे असले तरी तुम्ही एवढा मोठा कारभार चालवता आणि मराठ्यांविषयी इतका द्वेष विनाकारण काही कारण नसताना 10% आरक्षण जे टिकणार नाही ते स्वीकारायचे। मग अधिसूचना कशाला काढली? राज्यपाल पद अस्तित्वात आहे, विधानसभा विधान परिषद अस्तित्वात आहे। हे अस्तित्वात असतानाही तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तुम्ही अंमलबजावणी करत नाहीये, म्हणजे घोर अपमान पुन्हा मराठ्यांचा का? याचं काय कारण? तुम्ही ट्रॅप का रस्ता? याचे काय कारण? म्हणजे सत्तेवरती मराठ्यांनी बसवायचं आणि आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही, हक्काचं असून, आणि ते आरक्षणच टिकणार नाही। आजच्या नोकर भरतीत आम्हाला त्या पोरांना फायदा नाही। तुम्ही ईडब्ल्यूएस अगोदरच का रद्द केलं? आमच्या शेकडो नाही लाखो पोरांचा लॉस झाला आज। तुम्ही म्हणताल तसं होत नाही। मग आज आम्ही संवाद बैठका सुरू केल्यात, बैठकांवरती निर्बंध, लोकांना गावात जाऊन सांगायचं तुम्ही जाऊ नका, आम्ही गुन्हे दाखल करणार आहे। लोक नाही थांबणार। फडणवीस साहेब, तुमच्यामुळे उलट मला एक चांगला मोठा वर्ग तयार झाला आता फौज फाटा। तुम्ही जे जे पोरं गुतवलेत ना ते माझ्याकडे येऊन म्हणालेत आम्ही आद्यात माद्यात नव्हतो, आता येऊ गुतलो तेव्हा गुतलं, माझा गुन्हा दाखल झाला, वाहून द्या काय व्हायचं ते। आता नसलेले लोक जास्त पेटून उठलेत आता। त्या संवाद बैठका आहेत, तुम्ही आणखी थोड्या दिवसात बघा मराठ्यांची सभा म्हणजे काय असते। तिसऱ्यांदा दौरा करताय तुम्ही, एकूण कशा प्रकारचा दौरा असणार आहे? नाही, सध्या तरी मी संवाद बैठकाच घेतोय, समाजाशी चर्चा करतोय, त्यांचा आशीर्वाद घेतोय। सरकारनं चालवलेली फसवणूक ही आता सहन होत नाही, चाललेला अन्याय दडपशाही सहन होत नाही, अजिबात नाही। तुम्ही गुन्हे दाखल करणार म्हणजे ही कोणची पद्धत? तुम्ही या साईटने नेमणार, हो द्या दूध का दूध पाणी पाणी, ते पोलिस त्याच्यात येणार आहेत का? कोणी आदेश दिले? कोणता मंत्री आदेश देताना त्या दिवशी संपर्कात होता? कोणता आमदार होता? हे सगळे घेणार आहेत का? कारण आम्हाला माहिती आहे ते कोण कोण होती। आमच्या माता माऊल्यांचे डोके फुटले, गुन्हे आमच्यावरच झाले। 120 त्यांच्यावर दाखल होणार का? आता 307 त्यांच्यावर दाखल होणार का? म्हणजे तुम्ही एकतर तुम्हाला सरळ मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जबाबदारीने सांगतो, अहवाल तयार सुद्धा झाल्या, फक्त SIT हे नाटक तुम्ही अटक करून दाखवा। भावनिक लाट काय असते तुम्हाला कळेल। फडणवीस साहेब, सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे। एवढी भावनिक लाट येणार तुमच्या आयुष्यात कधीच एवढा सोपडा साप राजकीय झाला नसेल एवढा होणार आहे। या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे तुमची। तुम्ही फक्त करून बघाल, मी त्याचीच वाट बघतो। बरं, तुमचा संवाद एकनाथ शिंदेबरोबर होत होता, त्यांनी काय शब्द दिला आणि फडणवीसांनी काय केलंय? तुम्ही सातत्यानं फडणवीसांवर टीका करताय, मात्र एकनाथ शिंदेंनी बरोबर तुमची चर्चा झाली होती, आरक्षणाचा जे विषय त्यांनी तुमच्याबरोबर चर्चा करून फायनल झाला होता। मग नेमकं घोडं अडलं कुठं? फडणवीस साहेबांबद्दल मी आत्तापर्यंत एकही शब्द बोललेलो नाही। त्यांनी ज्या दिवशी ट्रॅप रचला, आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन चाललो होतो तेव्हापासून त्यांनी ते लोक फोडणं, लोक नेणं, त्यांच्याकडून खोटं नाटं बोलून घेणं, वधवून घेणं किंवा त्यांच्यावर दबाव आणणं, हे लोक घुसवणं, बदनाम करणं, हे जे सुरू केलं, खोटे गुन्हे दाखल। आम्हाला मान्य न्यायालयाने तारीख किती दिली? 13। एका दिवसात ते 23 कसं काय झाली? खाजगी माणसानं याचिका केली, त्याच्यात ते ॲडव्होकेट जनरल तुमच्या सरकारचे कसं काय उभा राहिले? सरकारला हे कोणचा अधिकार आहे? तुम्ही स्वतः आमच्या विरोधात जायचं तर मान्य न्यायालयाला तुम्ही अर्ज केला ना, उपोषण थांबवावं यांचं किंवा उपचार करायला पाठवावं, तुम्ही करू शकत होता। ही याचिका तुम्ही करू शकत होता, दुसऱ्याच्या याचिकेत तुम्हाला हस्तक्षेप करायची काय गरज? आणि तुम्ही एका रात्रीची तारीख अलीकडे घेतली की? पण मान्य न्यायालयाने आम्हाला न्याय दिला त्यावेळेस। त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन चालवलेलं थांबवू शकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे। तुम्हाला शरद पवारचा माणूस आहे असं बोललं जाते। आता सध्या तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करताय आणि शरद पवारांविरुद्ध तुम्ही बोलत नाही किंवा त्यांच्या काही बोलण्यावर तुम्ही गप्पा बसताय असं बोललं जातं। त्या संदर्भात काय सांगा? ते आरक्षणाच्या विरोधात बोलले का उद्या सकाळीच वाजवितो। जो बोलन मराठा आरक्षणाचा मराठा समाज त्याला सोडत नाही। आणि फडणवीस साहेब म्हणले म्हणून मी बोलणार नाही, त्यांच्यावर सुद्धा नाही, फडणवीस साहेबांवर सुद्धा नाही बोलणार। चूक केली की बोलणार। फडणवीस साहेबांचे स्टेटमेंट सांगतो तुम्हाला। फडणवीस साहेब म्हणतात ना माझ्या मागे आहेत, फडणवीस साहेबांनी TV9 ला एक बातमी दिली, मुलाखत, त्याच्यात ते म्हणतात
पवारसाहेब आंतरवालीला गेले होते, त्यांच्या उभ्या आयुष्यात इतकं घाण त्यांना कुणीच बोललं नसेल. ते एका रस्त्याने जाणार होते, दुसऱ्या रस्त्याने पळून जावं लागलं. मग मला सांगा, इतक्या घाण बोलल्याच्या नंतर आम्ही तो माणूस आमच्या पाठीशी राहू शकतो? देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर ती लोकही म्हणले देवेंद्र फडणवीस आमच्या मागे आहे, काही लोक म्हणले शिंदे साहेब आहे, काही जण म्हणले प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, काही जण म्हणले बच्चू कडू आहेत. यांना कोणी सापडत नाही. माझ्या मागं फक्त मराठा समाज आहे आणि मी कोणाचं ऐकत नसतो, तुम्हाला स्पष्ट सांगतो. आता तुम्ही बोलताना देवेंद्र पोलीस बंदोबस्त काढून देत आहेत. अहो 8 दिवस झालेत, मला पोलीस बंदोबस्ताची गरज नाही आहे, परंतु 8 दिवसापूर्वी वेगळं वातावरण होतं. अचानक बदललं कसं? गिरीश महाजन विदर्भात, त्यांचे कार्यकर्ते महिलाच्या आडून हॉस्पिटलला कसं काय येतात? काय कारण याचं?